नमस्कार दोस्तो हो. सस्नेह परिवारात आपलं हार्दिक स्वागत. मंडळी, आजच्या अभिवाचनाचं शीर्षक आहे कडक. लेखक श्रीयुत कौस्तुभ परांजपे, अभिवाचन सचिन दातार. ऐकूया. कडक. कडक. खरंच या शब्दातच कडकपणा आहे, नाही? शब्द एकच असला तरी माणूस, पदार्थ, वातावरण, वस्तू या सगळ्यांसाठी वापरतो त्यावेळी वेगवेगळा अर्थ लक्षात येतो. आणि तो अर्थ मौन असतो. एकाच अर्थाने सगळीकडे वापरत नाही आपण. काही वेळा कडकपणा हवासा वाटतो, तर काही वेळा काय करायचं ह्या कडकपणा असंही वाटतं. बाबा, काका, आजोबा अशी वडीलधारी मंडळी बऱ्याचदा स्वभावाने कडकच असतात. तर शिक्षक शिस्तीला कडक. थोडक्यात त्यांच्या वाऱ्यालाही उभं राहायचं नाही, असाच काहीसा अर्थ. अशा वेळी त्यांचा हात सुद्धा कडक वाटतो. कडक इस्त्रीचे कपडे. तर ऋतू कोणताही असला तरी कडक चहाचे चाहते असतातच. पापड कडकच लागतो, पण पोळी कडक नाही ना चालत. काही जणांचं सोवळं कडक, तर काही कडक उपवास करतात. ऊन कडक असेल तर हिवाळ्यात छान वाटतं, पण उन्हाळ्यात नकोसं होतं. थंडीत आंघोळीला कडक पाणी लागतं, तर पाण्याअभावी जमीन कडक होते. काही ठिकाणी काही गोष्टींसाठी कडक निर्बंध असतात, तर हेतुपुरस्सर केलेल्या गुन्ह्यांसाठी कडक शासन आणि ताकीद सुद्धा अगदी कडक शब्दात दिली जाते. खेळातही हा शब्द वापरला होता. बघा ना, त्या क्रिकेटमध्ये जोरात मारलेल्या फटक्याचं कौतुक कडक शॉट असंच करतात. आणि असं म्हटलं तरच त्या कडक शब्दाला वजन आल्यावर काही वाटतं. पदार्थांच्या बाबतीत सुद्धा हा शब्द वापरला तर कधी त्या शब्दात पदार्थाचं कौतुक असतं, तर कधी तो पदार्थ चुकल्याची भावना. बघा ना, चकली खुसखुशीत आणि कुरकुरीतच लागते, ती कडक झाली याचा अर्थ चकली चुकली. तर गुळाची पोळी थोडी कडक असावी, मऊ चालत नाही. सैनिकांनी केलेलं संचलन आणि त्यांचा सॅल्यूट, अहो तो तर एकदम कडक. आणि तो पाहिला तरी एक वेगळाच कडकपणा शरीरात सळसळतो, नाही? काय मंडळी, कशी वाटली आजच्या अभिवाचनातली कडक शब्दाची मजा? एकदम कडक, हो ना? मग अभिप्रायात नक्की लिहा. बरं, आजचं अभिवाचन आणि आपलं सस्नेह चॅनल लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब करालच, पण आपल्या मित्रमंडळींना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.